रवींद्र धंगेकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलंय। केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचा राजीनामा घ्या अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात आली। रवींद्र धंगेकर यांची पत्राद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे ही मागणी आहे। तर 27 ऑक्टोबर पासून बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा त्यांनी दिलेला आहे। रवींद्र धंगेकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे ही मागणी केलेली आहे। मुरलीधर मोहोळ यांचा राजीनामा घेण्याची मागणी त्यांनी केली आहे। या पत्रात रवींद्र धंगेकर यांनी काय म्हटलंय पाहूया। तमाम पुणेकरांच्या वतीनं मी जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द व्हावा आणि या प्रकरणाची कठोर चौकशी व्हावी यासाठी देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे विनंती करतोय। तसेच 27 ऑक्टोबर 2025 पासून हा व्यवहार रद्द होईपर्यंत मी पुणेकरांसह जैन बोर्डिंग येथे बेमुदत धरणे आंदोलनास बसत आहे। जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द होण्याबरोबरच समाजातील मंदिरे आणि देवस्थानाच्या जागा हडप करणाऱ्या टोळीवर कठोर कारवाई व्हावी यासाठी या प्रकरणाची निपक्षपाती चौकशी करणं अपेक्षित आहे आणि ही चौकशी तेव्हा शक्य आहे जेव्हा सदर प्रकरणातील मुरलीधर मोहोळ हे आपल्या पदाचा राजीनामा देतील, कारण त्यांच्या केंद्रीय मंत्रिपदाच्या प्रभावाखालीच हा इतका मोठा गैरव्यवहार घडलाय। त्यामुळे ही चौकशी होत असताना देखील त्यांनी मंत्रिपदावर राहणं योग्य नाही। त्यामुळे मी आज मुरलीधर मोहोळ यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी करत आहे। तमाम पुणेकरांच्या वतीनं ही मागणी मुरलीधर मोहोळ यांचा राजीनामा घेण्याची मागणी रवींद्र धंगेकरांनी पत्राद्वारे केलेली आहे।